केला असेल. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं व बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या रावेर विधानसभेसाठी आमदारकीच्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी जाहीर केली गेली आणि मला उमेदवारी जाहीर केली आहे. तर यामागे एकच भूमिका, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण म्हणून मला ही निवडणूक लढायची नाही, तर समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी. त्यामध्ये आमचे बौद्ध बांधव असतील, आमचे तडवी बांधव असतील, जो कोणी मागासवर्गीय आहे आणि ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी प्रोटेक्शन उभं केलं होतं त्याचं प्रोटेक्शन काढून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस करते आहे या क्षणात. त्यामुळे समाजाच्या मूळ प्रश्नांना हात घालत ही राजकीय लढाई आहे. पूर्ण मतदारसंघाचा विचार केला तर माझ्या समुदायामधून माझं एकटीचं मत आहे, म्हणजे मी अति अल्पसंख्याकांपेक्षाही अल्पसंख्याक आहे, पण त्या ठिकाणी माझ्यासारख्या व्यक्तीला राजकीय उमेदवारी देत बाळासाहेबांनी आंबेडकरी विचारांचा जो लढा आहे खऱ्या अर्थानं की बाबासाहेबांनी प्रत्येक त्या घटकासाठी समतेची लढाई उभी केली की ज्याला या व्यवस्थेमध्ये मान नव्हता किंवा जगण्यासाठी जागा नव्हती. याच विचारांना घेऊन ही वंचित बहुजन आघाडीची राजकीय लढाई गेल्या कालपासून फिरत असताना आता हे 21वावं गाव आहे आणि 21व्या गावामध्ये मी आता आहे. समाज बांधवांसोबत चर्चा करते, माता भगिनींसोबत जाऊन बोलते, प्रश्न समजून घेते आणि तुमच्या लक्षातही आणून देते की आपले प्रश्न जैसे थेच ठेवले गेले. मग ते भारतीय जनता पार्टी आले असतील, भारतीय जनता पार्टी आमची कधीच नव्हती, ती आमची उघड दुश्मनी. कारण त्यांचा असलेला बाबासाहेबांच्या आणि आंबेडकरी विचाराला असलेला विरोध आणि त्यांचं असलेलं धर्मांध जातीय राजकारण याच्या विरोधात आमची लढाई खुली आहे. पण आमच्याशी गोड बोलून भूलथापा देऊन लोकसभेला पाहिलं संविधान वाचवायचं आहे म्हणून काँग्रेसवाल्यांनी आमचं परत एकदा राजकारण करून आम्हाला इमोशनल करून आमची मतं लाटली. पण ज्यावेळी याच संविधानावर आधारित आमचं भूमिका आमच्या हक्कांवर गदा येते त्यावेळी मात्र ही भूमिका घ्यायला तयार नाही. आता यातल्या किती जणांना समजेल मला माहित नाही, पण इकडे असलेली जी कॉलेजियन्स शाळा महाविद्यालयात शिकणारी काही 2 बुकं वाचणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणी आहेत, तर तुम्हाला माहिती आरक्षणाचं उपवर्गीकरण चाललंय. SC STच्या आरक्षणात उपवर्गीकरण. आता उपवर्गीकरण म्हणजे काय, तर असलेल्या आरक्षणांचे तुकडे करायचे. आता हे तुकडे केले की फायदा कुणाचा होणार, हे तुकडे केल्यानंतर फायदा BJPच्या असलेल्या जातीय राजकारणाचा होणार आणि स्वतःचं विशिष्ट जातीचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा होणार. आमच्या स्वतःचा आरक्षित असलेला आमच्या शेजारची विधानसभा आहे भुसावळ विधानसभा, SC राखीवर. मला भुसावळ विधानसभेला SC राखीव म्हटल्यानंतर तिथे किती वेळा बौद्ध आमदार झाला एकदा तरी तुम्ही सांगू शकता? नाही निवडून आणूनही देणार नाहीत. कारण स्वतःच्या कानाखालची मर्जीतली आणि स्वतःच्या विचारांशी जोडलेली पण बाहेरून आम्ही तुमचे आहोत असं दाखवणारी माणसं निवडून आणली जातात. पण खऱ्या अर्थानं SC STचं राजकारणही मोठं होऊ दिलं जात नाही, त्यांच्या हक्क अधिकारही खऱ्या अर्थाने त्यांना दिले जात नाही. इतकी घाण परिस्थिती आता BJPने तर केलीच आहे. BJP नेहमीच करत होती, पण काँग्रेसही त्याला छुपा पाठिंबा देत होती. ते कांशीरामजी म्हणायचे की सापनाथ और नागनाथ, भाजपा सापनाथ है और काँग्रेस नागनाथ है. दोघांनीही चावलं तर माणूस काय होतो, मरतो. फक्त एक आहे की एकाने चावल्यावर माणूस पाणी मारत नाही, दुसऱ्याने चावल्यानंतर पाणी मागतो आणि मग मरतो, पण मरतोच. आणि यांची हीच भूमिका आहे. या भूमिकेच्या विरोधात आपली ही उघड लढाई आणि या लढाईचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर करतात. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ही निर्णायक लढाई आहे यावेळी. तर या निर्णायक लढाईमध्ये आपण परत एकदा
इमोशनली ब्लॅकमेल येतील तुमच्याकडे, काँग्रेसवाले येतील, भाजपावाले येतील, हा भांडे वाटणारा दादा येऊन गेला है की नाही, आलं नाही, आमदारांचे चिरंजीव फेऱ्या मारतील है की नाही, येणार नाही, खूप चांगली गोष्ट. आणि ते आले तरी आपण त्यांना आकलून देऊ शकत नाही, देशात लोकशाही आहे, तुम्ही या, आम्हाला नमस्कार करा आणि तुमच्या घरी जा. पण आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आमचं आरक्षण असेल, आणि आरक्षण फक्त एका गोष्टीपुरतं मर्यादित नाहीये. आरक्षण म्हणजे श्रीमंत होण्याची स्कीम नाही. आरक्षण बाबासाहेबांनी आम्हाला याच्यासाठी दिलं की गेल्या 5000 वर्षाच्या इतिहासात इथल्या मनुवादी, वर्णवादी आणि जातीवादी व्यवस्थेने आम्हाला गावगाड्या बाहेर ठेवलं होतं, आमचे हक्क अधिकार काढून घेतलेले होते. या हक्क अधिकारांसहित सन्मानाने जगण्यासाठीच्या आणि संधीची समानता म्हणून आरक्षण दिलं होतं. संधीची समानता म्हणजे काय, एक काळ होता आम्हाला शिक्षण नव्हतं, आम्हाला आमच्या हक्काची घरं नव्हती, आम्हाला आमच्या हक्काचे रोजगार नव्हते, आम्हाला भाकरी नव्हती. या सगळ्या प्रश्नांचं एक उत्तर म्हणून रिझर्वेशन दिलं गेलं. ह्या रिझर्वेशनचं कॅटेगरायझेशन करून जर आमचे तुकडे करणार असतील, कारण बाबासाहेबांनी 5000 वर्षामध्ये SC असतील, ST असतील, ज्यांचं शोषण झालं होतं त्यांना SC आणि ST म्हणून एकत्र बसवलं. पण BJP आणि काँग्रेस त्यांचं वर्गीकरण करून त्याला समर्थन देत आता आमच्यात तुकडे करणार. म्हणजे आमचे जे भाऊबंद आहेत, मातंगांशी आमचं भांडण आहे नाही, मातंग आमचेच आहे. चर्मकारांशी आमचं भांडण आहे नाही, चर्मकार आमचेच आहे. वाल्मिकींशी आमचं भांडण आहे नाही, ते आमचेच आहे. त्याच पद्धतीने ST आदिवासी आमचेच आहेत, तळवी आमचेच आहेत, भिल्ल आमचेच आहेत, पावरा आमचेच आहेत. पण आमच्यातच भांडणं लावून तुम्ही फक्त तूप आणि पोळी खायची आणि आमची घरं जाळायची, असं एक जे षडयंत्र चाललंय छुपं, याच्या विरोधात आपल्याला आता भूमिका घ्यावी लागणार आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून फक्त मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न किंवा तुमच्या नोकरीवर गदा येणार नाही. आरक्षणाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या काही मिळालं नव्हतं, म्हणून ग्रामपंचायतीतून येणारा 10% मागासवर्गीय विकास निधी, त्यासोबतच विशेष आकृतीबंधात येणारा मागासवर्गीय निधी, या सगळ्या गोष्टींवर त्याचे इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे आता पेवर ब्लॉक आहे, पण आता हा जर उफडला गेला ना तर या ठिकाणी परत कधी बसणार नाही, कारण आमच्यासाठी त्या पद्धतीच्या तरतुदी नसणार. आरक्षणाचा एका घरातील एका माणसाने जर फायदा घेतला, म्हणजे उदाहरणार्थ जर आता इथे आमचे भूषणदादा आहे, भूषणदादा जर सरकारी नोकरीवर लागला तर भूषणदादाच्या घरात पुढच्या कुठल्याच पिढीला साधारणतः 20 वर्ष आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. 20 वर्ष काय मिळणारच नाही. म्हणजे कायमचं ते कुटुंब आरक्षणातून बाहेर जाईल. म्हणजे पुढच्या पिढ्यांना या समानतेच्या संधीतून आणि सामाजिक संधीतून बाहेर फेकलं जाईल. ही परिस्थिती यावेळी कोर्टाच्या निर्णयाने उभी केली आहे आणि याला भाजपानेच हे सगळं करून घेतलंय, पण काँग्रेस याच्यावर भूमिका घेत नाहीये. काँग्रेसचा त्याला छुपा पाठिंबा. आता आपण विचार करायचा की आमच्या आरक्षणासहित आमच्या जगण्याचे प्रश्न असतील. रोजगार आहे, इथे किती डोक्यात मोजले तर मी बाबरोतमधल्या सगळ्या पोरांना ओळखते. मी काल बाबरोतमध्ये आजची येत नाहीये, है की नाही? आहे हाताला रोजगार, लागू शकते नोकरी, देऊ शकता तुम्ही शाश्वती. तुमच्या विकासाचे खरे प्रश्न सुटलेत. सगळ्यांकडे घरकुल आहे. बेघर वस्तीमध्ये जे राहायला गेले त्यांच्याकडे खऱ्या व्यवस्था आहेत. तुमच्या मुलांना खऱ्या अर्थानं शिक्षण मिळत आहे, नाही मिळत आहे ना? रेशन वेळेवर मिळत आहे, कारण आहे, पण रेशन मिळत आहे नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या अनेक गोष्टी आमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचल्या नाही. आणि इथे असलेले जे घराणेशाहीचं राजकारण करणारे आहेत, ज्यांनी आता आपलं वय झालं म्हणून त्यांचा मुलगा उमेदवारीला दिलाय, एक दादा तापीचा पूल ओलांडून येतात, आहे की नाही, आणि एक आहेत आमचे बालोदकर. अजून कुठले असतील डिक्लेअर झालेले नाही, बघू कुठले आहेत. पण या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं इथल्या आदिवासींचे, इथल्या मागासवर्गीयांचे, इथल्या बौद्धांचे, इथल्या मसाळी, माळी, कोळी जे छोटे छोटे घटक आहेत त्यांचे प्रश्न सोडवलेत का? तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं विकास आलाय का? नाही. माझी राजकीय लढाई याच्यासाठी, मला पैसा कमवायचा नाहीये, मला नेता व्हायचं नाहीये. गेल्या 15 वर्षापासून समाजाच्या प्रश्नांसोबत, समाजासोबत काम करत आले आहे. ते मरेपर्यंत करत राहील, कारण मला याची शिकवण मला सांगून गेला. बाबा मला सांगून गेलाय
की तुझ्या शिक्षणाचा आणि अक्कल हुशारीचा उपयोग तुझ्या समाजासाठी कर, ते मी मरेपर्यंत करत राहील. पण या राजकीय संधीतून आपण तिथे जाऊन जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रश्न सुटत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला की या लढाईमध्ये तुम्ही माझ्या सोबतीने उभा राहिला. तुमच्या मताच्या अधिकाराची जबाबदारी तुम्ही मला दिली, तर त्याचं ओझं घेऊन मी माझ्या कर्तव्यात आणि जबाबदारीत कुठेही कुसूर सोडणार नाही. पण मी तुम्हाला मतदान मागत नाहीये, मी तुम्हाला मतदान मागत नाहीये. दान दिलं की विसरून जायचं असतं. तुम्ही जर मला तुमचा मताचा अधिकार माझ्याकडे जबाबदारी म्हणून सोपवला तर मी त्याच्या कर्तव्यात आणि माझ्या जबाबदारीत कुसूर सोडणार नाही. आणि इथे असलेले जे तुमचे प्रश्न आहेत, इथे असलेल्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाचे खरे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी मी बांधील राहील. ही पहिली भेट आहे साहेब आंबेडकरांचा ही पहिली भेट आहे. यानंतर वारंवार येत राहील. पण या भेटीत तुमच्याशी फक्त डायलॉग करायला आहे.